या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। मौजे बोरबेट येथील पद्मसती पाणंद रस्त्यावरील झाडाझुडपांचं अतिक्रमण दूर करून हा रस्ता रहदारीस खुला करण्यात आला। यामुळे गावातील किमान 25 ते 30 शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आणि पर्यटकांना या रस्त्यानं मोकळा श्वास घेतल्यानं याचा फायदा होणार आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार गावातील पाणंद रस्ते शेतावर जाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मोहीम मौजे बोरबेट इथं हाती घेण्यात आली। करवीर उपविभागीय प्रांताधिकारी आणि गगनबावडा येथील तहसीलदारांनी दिलेल्या सूचनेनुसार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याबाबतच्या अभियानांतर्गत बोरबेट येथील पद्मसती रस्त्यावरील झाडाझुडपांचं अतिक्रमण दूर करण्यात आलं। बोरबेट येथील पद्मसती पाणंद रस्ता हा किमान 5 किलोमीटर इतका असून त्याची रुंदी 12 फूट, त्यापैकी पद्मसती रस्त्याच्या अंदाजे 700 ते 800 मीटर अंतरावरील झाडाझुडपांचं अतिक्रमण दूर करण्यात आलं। हे अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेवेळी माजी उपसरपंच अनिल महादेव गुरव, ग्राम महसूल अधिकारी दिगंबर शिकलगार, महसूल सेवक अशोक गुरव, पोलीस पाटील गणपती कांबळे, बाबेलीचे सरपंच युवराज कदम, रोजगार सेवक दीपक कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण मारुती गुरव, एकनाथ रामचंद्र पाटील, तुकाराम गणपती पाटील, पांडुरंग रामचंद्र कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरबेटहून कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे।